हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज रविवार आहे आणि रविवारी काय होत असते माहिती आहे तुम्हाला? तर सगळ्यांना उठायला उशीर होतो, सगळ्या कामं करायला उशीरच होतो आणि एकदा सुरुवात झाली ना कामाची ती कामं काही थांबत नाहीत. माझं सुद्धा तसंच आहे आणि रात्रीपासून माझी तब्येत जरा खराब झाली, म्हणजे एकदम डोकं वगैरे जड झाले, सर्दी झाली आणि एकदम आवाज सुद्धा असं बसल्याने वाटायला लागला आणि अंग पूर्ण असं दुखल्याने वाटायला लागले. तर आता नाश्ता वगैरे केला, मी गोळी खाणार आहे. बघते थोडासा आराम झाला तर ठीक आहे, नाही तर मग दवाखान्यात जावं लागेल. आणि आज रविवारचे दवाखाने बंद असतात, तर उद्याच्याला गेले तर जाईन, नाही तर मग बघते दवा वगैरे खाऊन गोळी खाऊन आराम पडला तर काय, वाकलं ना तरी सुद्धा नाकातून पाणी गायला लागले, थोडी सर्दी झाली. तर चला मग. तर सचिननं मटण आणल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी आज मटण सन्नाटा रेसिपी अशी तुम्हाला दाखवणार आहे. मटण सन्नाटा तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा नसून सुद्धा ऐकलं कधी, पण जर तुम्ही ही रेसिपी एकदा बनवली ना तर तुम्ही हमेशा असं मटण बनवणार आहोत. तर आज संडे स्पेशल म्हणा, आज मटण सन्नाटा मी बनवणार आहे. कमी मसाले, म्हणजे 4 ते 5 मोजून मसाले लागतील आणि थोड्या कमी मसाल्यामध्ये इतकं चविष्ट आणि झटपट असं मटण होणार आहे. आणि एकदा जर बनवलं ना तर तुम्ही हमेशा हेच मटण बनवचा, खात्रीनं सांगते. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती रेसिपी बघायची ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. 1-2 कमेंट आले होते की केक प्रीमिक्स दाखवा म्हणून, तर ती सुद्धा दाखवते. म्हणजे तुझी तब्येत खराब आहे आणि घरामध्ये सुद्धा भरपूर असं प्रीमिक्स आहे पहिलं जे, आता ते संपल्यानंतर मी बनवते आणि ते संपायच्या आधी सुद्धा बनवलं तर बनवून, आणि थोडीशी तब्येत जरा ठीक होते मी बनवून दाखवून. आणि जर तुम्हाला कोणती आणखीन रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, तर बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला किचनमध्ये थोडे आवरावर करते. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्यात, तर सगळेजण स्वतःची काळजी घ्या, पाणी भरपूर प्या, ताक प्या आणि स्वतःची काळजी घ्या, ठीक आहे. वातावरण बदललं ना, आता उन्हाळ्यामध्ये सर्दी व्हायचं काही कारण नाही, तरी सुद्धा मला सर्दी वगैरे झाली, डोकं सगळं जाम झालंय, तरी सुद्धा कामाला काही सुट्टी नाही, कामं एक नाही होतातच. स्नेहा थोडीशी मदत करते, सचिन सुद्धा थोडीफार मदत करतात, पण मला बाकीचं जेवण वगैरे तरी बनवावंच लागतं. तर चला किचनमध्ये जाते आणि थोडीफार तयारी करते, सचिन तोपर्यंत येतीलच. तर इथं सचिन मटण घेऊन आल्यात, व्यवस्थित मी साफ केलं. काय होतं, मटण लाकडावरती तोडलं ना, त्याचा लाकडाचा भुसा असतो ना तो लागतो, त्यासाठी व्यवस्थित सगळं काढून घेतलं आणि एक मटणाला केससुद्धा असतो तो काढून घेतला. आता मटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि लगेच मटणाचा मसाला तयार करते. तर हे बघू शकता, इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरच्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या, कमी जास्त. आणि इथं मी 6 ते 7 चमचे जिरे घेतलेले आहेत. फक्त आपल्याला 2च हे मसाले लागणार आहे ते वाटण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त असा बारीक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. जसं पाणी लागेल तसं तुम्ही वाटा आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्या. तिखट सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, का तर आपल्याला ह्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकायची नाही. तर तुम्ही ही मटण माठामध्ये बनवू शकता किंवा दुसरं जे तुमच्याकडे पसरट भांडं वगैरे असेल त्याच्यामध्ये बनवू शकता. पण मी आता बनवायला आलो कुकरमध्ये, का तर खूप जास्त वेळ माझ्याकडे म्हणजे हलवत बसण्यासाठी वगैरे हे करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही म्हणजे माझी तब्येत खराब झाली आणि त्यासाठी मला उभा राहू वाटत नाही, त्यासाठी मला मी कुकरमध्ये बनवते. तर आता मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. फक्त 4 मसाले टाकायचे, ते म्हणजे की हिरवी विलायची टाकलेले आहे 7 ते 8, लवंगा टाकलेले 7 ते 8, 2-4 दालचिनीचे तुकडे टाकलेत आणि 4-5 तेजपत्त्याचे पानं टाकलेले आहेत. एवढाच मसाला टाकायचा आहे. व्यवस्थित तेलामध्ये असा हलवून घ्यायचा आहे आणि मसाल्याचा खरंच लगेच तेलामध्ये टाकला ना, तेल गरम झालं, मसाल्याचा लगेच वास सुटायला मस्त असा सुरुवात होते. तर असा वास सुटायला लागला की लगेच ह्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे. तर आता मी स्वच्छ धुतलेलं ह्याच्यामध्ये मटण टाकते. मटणाला व्यवस्थित धुवत जा. बरेच जण, आता मी सांगते, बरेच जण काय करतात, मटणाची चव जाते त्यासाठी मटण धुवत नाहीत, तर असं नका करत जाऊ. मटण व्यवस्थित धुवत जा आणि नंतरच बनवत जा. आता जे धुतात त्यांना असं वाटतं बापरे कुणी असं कोण करते जे न धुता बनवतात, तर मला माहिती आहे बरेच जण न धुता बनवतात, पण मी नाव वगैरे कुणाचं घेत नाही. तर आता सगळं मटण टाकल्यानंतर ह्याला आपल्याला व्यवस्थित कलर बदलेपर्यंत हलवायचं आहे. आणि शब्द तोंडात माझे फिरायला लागल्यात, आशा करते पण तुम्हाला व्यवस्थित समजत असेल मी काय म्हणते ती. तर आता व्यवस्थित हलवून घेते आणि हमेशा माझा हात आतमध्येच दिसतो तुम्हाला असं व्हिडिओमध्ये आहे ना. तर जरा साईडला फोन लावते आणि व्यवस्थित मटण सगळं व्यवस्थित हलवून घेते. मटणचा लगेच कलर बदलतो, एकदम असं गरम झाल्यामुळे लगेच असं पांढरं दिसायला लागतं. तर फोन जरा थोडासा साईडला लावला मी आणि आता व्यवस्थित हलवून घेते. आणि हे मटण तुम्ही कोणी बनवलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे नाव पहिल्यांदा ऐकले तुम्ही, मटण सन्नाटा, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. काय आणले? हाळे
बोलले होते ना पप्पाने काय आणलं. तर मस्त हिरवेगार असे सचिनने ढाळे आणल्यात. ढाळे मला खायला खूप जास्त आवडतात. आणि ही जी असतात ना चाफा ढाळे, तर ते खायला चांगले लागतात. एकदम असे गोडसर आणि मस्त लागतात. आणि खूप जास्त असे निब्बर नाही पाहिजे, थोडेसे कोवळे पाहिजेत. तर सचिनने ढाळेच्या 4-5 जोड्या आणि कलिंगड आणलेले आहेत. आणि रविवार असला ना तरीसुद्धा स्नेहाची एक्झाम चालूच आहेत. रविवारी तिची प्रॅक्टिकल वगैरे चालूच असते. तर सकाळी ते 11 वाजता गेली होती आणि आता 2:30 वाजले तर ती आली वापस. तर इथं मटण फास्ट गॅसवरती शिजायला चालू आहे. मी त्याला सारखं हलवते, 2-2, 3-3 मिनटांनी सारखं हलवते. कुकरचं झाकण आताच लावायचं नाही आहे. तर हलवल्यानंतर 5-6 मिनटं हलवल्यानंतर तेलामध्ये परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ व्यवस्थित टाका आणि जास्त खरड वगैरे करू नका, तर व्यवस्थित टाका अंदाजानुसार. तर हे 1.5 किलो मटण आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, तुमचं मटण जास्त असेल तर जास्त टाका, कमी असेल तर कमी टाका, ठीक आहे. तर आता मी 3 चमचे भरून समजा मीठ टाकलेलं आहे. आता व्यवस्थित हलवून घेते आणि हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकते. ती 3 ते 3.5-4 चमचे मला टाकायचे आहे. तर आता ते टाकून घेते आणि तीसुद्धा व्यवस्थित आता हलवून घ्यायची आहे. कुकरला झाकण कधी लावायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी, जेणेकरून एकदम परफेक्ट असं आपलं मटण बनणार आहे. आणि आता अद्रक लसूण टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये 7-8-10 हिरव्या मिरच्या टाकायच्यात. आणि मिरच्या अशा मी काय केलं, कवळ्या मिरच्या असतात ना त्या टाकल्या, जेणेकरून अशा खाता येतील. निबर मिरच्या असल्या त्यामध्ये खूप जास्त अशी बिया असतात आणि मग ती खूप जास्त तिखट लागतात. पण ठीक आहे, तुम्हाला जर साईडला काढून टाकायचं असतील तर तुम्ही हे करू शकता, थोड्या मोठ्या टाकल्या तरी चालतील. पण मी मिरच्यामधल्या एक बारकी मिरच्या निवडून त्या टाकलेल्या आहेत. आता तीसुद्धा व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही मसाला टाकायचा जो आपण जिऱ्याचा आणि हिरव्या मिरचीचा वाटलेला आहे. तर पाणी टाकून एकदम मस्त असा बारीक वाटून घेतला आहे मी. आणि एकदम असा बारीकच वाटायचा आहे, नाही तर काय होतं मग जिरे वाटले नाही जात आणि तर खाताने दाताखाली लागतील आणि मग चांगली चव लागणार नाही. त्यासाठी परत मसाल्यानं सांगितलं नाही, त्यासाठी एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्या आणि नंतर टाका. इतकी चव भन्नाट लागते, खरंच सांगते. तुम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आणि ह्या मटणामध्ये बिलकुल पाणी ओतायचं नाही. पूर्ण रेसिपी होईपर्यंत आणि झाल्यानंतरसुद्धा खाईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल ओतायची गरज नाही. हे बिन पाण्याचं मटण सन्नाट आपण बनवत आहोत. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मी दररोज संध्याकाळी 5:15 व्हिडिओ टाकते. तर चला आता जी मसाला टाकला होता व्यवस्थित हलवला आणि नंतर त्याच्यामध्ये 4 मस्त असे बारीक कांदे वाटून टाकलेले आहेत. एकदम बारीक अशी पेस्ट वाटली होती. त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नव्हतं टाकलं, त्याच्यासाठी एकदम मस्त अशी घट्ट पेस्ट झाली ती टाकली आणि आता व्यवस्थित एकदा हलवून घेते. आणि कांद्याच्या पाण्याने व्यवस्थित आता मटण शिजणार आहे. तर त्याच्यामध्ये आणखीन एक टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे. आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे मी मटण सन्नाटा कसं बनलेलं आहे ते. बघितले ना मसाले किती कमी टाकलेले आहेत आपण, 2-4 खडे मसाले टाकले आहेत, 2 मसाले फक्त वाटलेले आहेत. आणि नंतर मग कांदा वगैरे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. एवढ्या कमी मसाल्यामध्ये इतकं चविष्ट आणि मस्त असं मटण तयार होणार आहे. तर 1 वाटी न आंबट असणारं दही घ्यायचं आहे. हे मस्तपैकी फेटून घेतलेलं आहे. दही चांगलं फेटणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ह्या टायमाला काय होईल, मटणामध्ये तुम्ही जर दही टाकलं ना तर तुमची ग्रेव्ही सगळी फाटली जाईल आणि मग ती दिसायला चांगलं लागणार नाही आणि खायलासुद्धा चांगलं लागणार नाही. त्यासाठी दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, गॅस कमी करायचा आणि मग दही टाकल्यानंतर व्यवस्थित लगेच हलवून घ्यायचं आहे, नाही तर मग ग्रेव्ही फाटल आणि परत म्हणसाल तू सांगितलं नाही, ठीक आहे. आता व्यवस्थित मी दही टाकल्यानंतर हलवलं आणि वापस बघू शकता किती मस्त अशी उकळीसुद्धा फुटलेल्या आहे. मसाल्याचा इतका छान असा सुगंध सुटला आहे ना, का तर मला तर सर्दी मला समजत नाही आहे. माझं नाक जाम झालं आहे, पण सचिन वगैरे म्हणतात खूप छान असा वास यायला लागला आहे. खिरवा नाही लालवाला कशाला आहेत ना, ते घाल ना, किती सारे पडलेत कपडे. आपण आहेत ना, नसल्यावर ठीक आहे, पण घुसणारे बरेचसे आहेत ना. काय चांगली आणली मला घ्यायची. कुठे कुठे ऐक, जे आपण ते ड्रेस मागवला ना, जर ते चांगला आला ना तर आपण तिथून घेऊ मग. अगं चांगला आला तर बघूया ना, 2-4 दिवस थांब जरा, येईल 2-4 दिवस. ऑर्डर यायला
8 बिन 10 बी. एवढे दिवस नाही लागणार. हो 4 दिवसात 4 दिवसात येईल. नाही काय म्हणते ते? करून झाले 2-3 दिवस. काय म्हणते माणसं? काय म्हणते? ते म्हणते काय बी ते तिला कुर्ता घ्यायचा ते सांगायला लागले. तिला असे 2-3 टॉप घ्यायचे. नाही. जाऊन घ्यायचं. जाऊन घ्यायचं. किती झालं? 6. पण ते बोलणार नाही का इतके सारे पैसे काय काय बे बोलू? माहिती आहे का त्याला? हे ट्रेंड आहे का म्हणायचं? पप्पा पैसे देत दिला आता. 1 2 3 4 5 6 का? 6 आहे. हा नीट पकडून आणा नाही तर येताना भुर्जी करून यायचा. तर कुकरला झाकण लावल्यानंतर 1 शिट्टी झाली कमी गॅसवरती. गरम होतं मटण त्यासाठी पटकन शिट्टी झाली 1 आणि गॅस बंद केला आहे. तर मी कोळसा ठेवला गरम करण्यासाठी. कोळशाचे छोटे तुकडे होते आणि छोटे तुकडेसुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवलेत व्यवस्थित. आणि आता गावाला जर मम्मी गेली ना तर मस्तपैकी गावाचा ताजा कोळसा आणायला लावून तिला. पण ती जात नाही, बघू आता कधी गेली तर आणायला लावून. आणि ही सुद्धा गावाहूनच आणला होता जे आता छोटे छोटे तुकडे राहिलेत. तर ते गरम करायला ठेवलं आहे आणि झाकण खोलल्यानंतर बघू शकता किती मस्त असं मटण सन्नाटा तयार झालेला आहे. पण आणखीन एक मेन महत्त्वाचं राहिलेलं आहे काय ते तुम्हाला सांगते. तर एकदा तुम्हाला हलवून दाखवते. ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी आतापर्यंत ओतलेलं नाही आणि ओतायचं सुद्धा नाही. एवढंच कालवून आपल्याला पाहिजे. आता पाणी ह्याच्यात ओतलं ना तर चव लागणार नाही. आणि जरी तुम्हाला ओतायचं असेल तर तुम्ही थोडंसं ओतू शकता जर खूप सुक्कं झालं तर. पण मी ओतणार नाही जरासुद्धा पाणी. ठीक आहे. आता जी कोळसा गरम केल्यानं आपल्या ह्या वाटीमध्ये ठेवायचा. एक छोटी वाटी ठेवली मी मटणामध्ये आणि 2-3 तुकडे कोळसा ठेवते ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला कळलंच असेल मी काय करायला लागले ती. थोडंसं ह्याच्यामध्ये तूप म्हणा किंवा तेल म्हणा थोडंसं टाकायचं आहे आणि ह्या धुराची मस्त अशी वाफ मटणाला लावायची आहे. तर आता मी झाकण ठेवते ह्याच्यावर आणि लगेच खोलायचं नाही. 5 ते 6 मिनटं मी आता झाकण लावून तसं ठेवणार जेणेकरून पूर्ण धूर त्याच्यामध्ये गेला पाहिजे आणि मस्तपैकी असं मटण फ्लेवर तयार झाला पाहिजे आपला, जे खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि मस्तपैकी असं झालेलं आहे. तर हे बघू शकताय मस्तपैकी इथं शहाजिरे, कढीपत्ता बघितलं ना, कढीपत्ता होतं, कढीपत्ता नाही तेजपत्ता आणि बाकी लवंग हे टाकून मस्त असा भातसुद्धा बनवला इथं. आता धूर सगळा गेला व्यवस्थित मटणामध्ये गेला आहे आणि एकदम मस्त असा वाससुद्धा यायला लागला मटणाचा. तर हे साईडला वाटी काढून ठेवते आणि मटण सन्नाटा पूर्णपणे तयार आहे खाण्यासाठी. तर हे तुम्ही आता बघू शकता ह्याच्यामध्ये मी काय काय मसाले टाकलेले आहेत. गरम मसाला बिलकुल ह्याच्यामध्ये टाकलेला नाही, जसं की एव्हरेस्ट मसाला वगैरे जे आपण टाकतो ना ते टाकलेलं नाही, हळद टाकलेली नाही, दुसरे कोणतेही मसाले सुके वगैरे आहेत काय टाकलेले नाही, फक्त खडे मसाले, दही वगैरे हेच टाकलेलं आहे, बाकी कोणतेही मसाले नाही. तरीसुद्धा एकदम परफेक्ट चवीला असं मटण तयार झालेलं आहे. तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये पटकन सांगा कसं बनलेलं आहे, तुम्हाला आवडलं की नाही आवडलं. आता ही ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत. आता बाजरीची भाकर आपण उन्हाळ्यामध्ये खात नाही का, ती गरम असते तर ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ वगैरे शकतो. करून झालाय आणि आता करायचे जेवण. पण स्नेहा अंडे आणायला गेली, तिच्या मैत्रिणीसोबत, ती काय आलेली नाही आणखी. तर जेवायला बसतो आम्ही. भूक लागली मला सुद्धा, सकाळी नाश्ता केला तर सचिनला पण भूक लागली आणि म्हणलं आल्यानंतर त्या दोघी मैत्रिणी जेवण करतील. तर इथं सचिन आणि स्वप्न दोघं जेवायला बसल्यात आणि स्नेहाला फोन केला होता कधी येणार आहे म्हणून. ती म्हणली आम्ही पाणीपुरी खाता. म्हणलं काय करू ह्या पुरीचं, बाहेर गेलं नाही, हिला पाणीपुरी खायला लागते. आणि पाणीपुरी म्हणलं ना इतकं तोंडाला पाणी सुटते तिच्या, काय सांगू शकत नाही. घरी तर मी सारखी बनवते तरीसुद्धा तिला पाणीपुरी खूप जास्त असं खायला आवडते. तर म्हणली माझ्या मैत्रिणीला पण चारते आणि मी पण खाते. म्हणलं ठीक आहे आता खा आणि पटकन ये अंडे घेऊन. तर ते येईल. आता मी पण जेवायला बसते आणि नंतर मग त्या आल्या दोघीजणी. आल्यानंतर मग स्नेहाने आणि तिनं दोघींनी मिळून मस्तपैकी अशी अंड्याची भुर्जी बनवली. का तर तिची मैत्रीण मटण खात नाही आहे आणि त्यांच्या घरी कोणीच खात नाही आहे, तर ती अंडं खात होती. तर म्हणलं ठीक आहे अंड्याची भुर्जी बनवते. मी तिला म्हणलं होतं बनवते, तर स्नेहा म्हणली नको मी बनवते, माझ्या हातची तिला भुर्जी चारते. म्हणलं ठीक आहे. मग दोघींनी बनवली आणि नंतर दोघीजणी जेवण करायला बसल्यात आणि आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. तर अंकल येते म्हणणं, आवाज मत करा त्याचा. अंकल येते म्हणणं, कधी येशील आता? हां ठीक आहे ठीक आहे चालतं. अरे मी राहिलो ना. बाय स्वप्नील. ठीक आहे जा लवकर येत ना. तर चला मग स्नेहा सुद्धा तिच्या मैत्रिणीला सोडायला गेली. सगळ्यांचं मस्तपैकी जेवण झालं आणि तिची मैत्रिणी हॉस्टेलला राहते आणि पोरी शिक्षणासाठी बाहेर राहतात आईवडिलापासून लांब. आणि असं वाटतं की जाऊ दे कधीतरी तिला घरी बोलून घरचं जेवण वगैरे चाललं पाहिजे. पण ती मटण वगैरे काय खात नव्हती आणि ऐन टायमाला अंडे सुद्धा संपले. तर त्यासाठी स्नेहाला अंडे आणायला लावले. मग तिला अंड्याची भुर्जी वगैरे बनवली, जेवण केलं तिनं
आणि हॉस्टेलला गेलीच नाही तिला सोडायला. इथून चला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. माझं डोकं वगैरे काय जाम झालेलं, जरा सुद्धा नीट नाही झालेलं. आता दवा खाणार आहे आणि थोडं वेळ झोपणार आहे. का तर इतकं जास्त एकदम असं जड वाटायला लागले ना, खूप जास्त असं डोकं जड वाटायला लागले. तर हा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बिलकुल विसरू नका. भेटू उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.